असं सांगण्यात आलेलं होतं। 12 वाजता ते समाजाशी बोलणार आणि उपोषण सोडणार असं कळत होतं। आता सुरेश धस तिथे पोहोचलेले आहेत। सुरेश धस आणि जरांगे यांचा काय संवाद होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। सुरेश धस कोणाशी फोनवरून बोलतायत आणि काय जीएडीकडे पाठवलाय ते लगेच इथून इथपर्यंत येईपर्यंत सँक्शन आणि गॅझेटियर समितीकडे आहे असं लिखित आहे, पण ते लागू करावं लागेल ना। आहे तर माहिती आहे ना मला बी। परत पुढं बोलायचंच आहे। नाही नाही नाही, पुढं काय बोलायचं आता? समितीकडे 7 महिन्यापासून आहे ना ते, म्हणजे सरकारकडे 7 महिने पुढं आता हे 3 महिने आणि मागचे 3 महिने झालं आणलेलं। शंभूराजेंनी आणलंय हे 3 महिने आणि मागचे 3, म्हणजे निवडणुकीच्या काळातले 3 महिने आणि त्याच्या मागचे 3। समिती नाही ना झाली, समिती अहो समिती अहो समितीकडे दिलेलं आहे ना। हा, मग तुम्ही त्या समितीकडे घेऊन त्याची अंमलबजावणी करा असं म्हणा ना। बरं आलो ड्राफ्ट हा, ते म्हण काय असं असं आहे म्हणून कसं जमायचं? मग त्यात आम्हाला माहिती आहे म्हणून आहे, माहिती आहे ना आम्हाला, असं म्हणतो आम्ही। इथं काय एकमेकावर काय घसरायचं आहे का काय का? मी काय म्हणतोय आहे तर आम्हालाच माहिती, आम्हीच आणायला लावलं, पण ते त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी हैदराबादहून कोणामुळे आलंय? दादा काय झालं ग? भाजप आमदार सुरेश धस जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत अंतरवाली सराटीमध्ये। ज्या मागण्यांवर जरांगे ठाम आहेत त्याच्याविषयी अपडेट धस यांनी घेतलं आणि ते जरांगेंना दिलं। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, काय अधिक माहिती? तेव्हा अत्यंत महत्वाची माहिती आहे की यामध्ये शिंदे समिती जी आहे तिला मुदतवाढ सरकार देणार आहे। त्यानंतर गॅझेट लागू करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे। तिसरी गोष्ट आहे की ते विशेष कक्ष सुरू केले होते प्रमाणपत्र देण्यासाठी, ते कक्ष पुन्हा सुरू केले जाणार आहेत। आणि विशेष म्हणजे ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या लोकांच्या कुटुंबियांना मदत ही सुद्धा या ठिकाणी आश्वासन मनोज जरांगे पाटलाला देण्यात येणार आहे। त्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी येऊन आणि लिखित आश्वासनं जे आहेत मनोज जरांगे पाटील यांना देणार अशी माहिती या ठिकाणी सुरेश धस यांनी दिलेली आहे। आणि जिल्हाधिकारी 15 ते 20 मिनिटात या ठिकाणी राज्य सरकारचं आश्वासन लिखित जे आहे ते घेऊन या ठिकाणी येऊन ते मनोज जरांगे यांच्या हाती देतील। त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे, कारण या सगळ्या गोष्टींच्या 8 मागण्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यातील या सगळ्या मागण्या सरकारने जवळपास आम्ही करू अशा पद्धतीचं लिखित आश्वासन देण्याचं ठरवलेलं आहे। आणि आता थोड्या